सर्व एका झुरळाला किंवा पालीला पाहून घाबरणारी किमान एक स्त्री तरी प्रत्येकाच्या घरात असते। पण बुलढाण्याच्या वनिता बोराडे याला अपवाद आहेत, कारण त्या आहेत सर्पमैत्रीण। देशातली पहिली सर्पमैत्रीण। वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा साप पकडला होता। गेल्या 30 वर्षात त्यांनी जवळपास 51,000 विषारी आणि बिनविषारी सापांना पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिलंय। मेहकरमध्ये एका घराच्या बाहेर असलेल्या वारुळात एक भला मोठा साप अनेकांना दिसला होता। तो पकडण्यासाठी बोराडे यांना बोलवण्यात आलं। त्या वारुळाजवळ साप पकडत असताना त्याच वारुळातून लागोपाठ 18 साप निघाले। मात्र वनिता यांनी न घाबरता सगळ्या सापांना पकडून सुखरूपपणे जंगलात सोडलं। एकाच वेळी 18 साप पकडण्याचा तो त्यांच्या आयुष्यातला पहिला विक्रम होता। त्याच दिवशी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आणखी 14 साप पकडत एकाच दिवशी 32 साप पकडण्याचा आणखी एक नवा विक्रम केला। या विक्रमाची नोंद गिनीज बुक, एशिया बुक, लिम्का बुक आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये करण्यात आली। 2022 मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वन्यजीव नारी शक्ती पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं। भारतीय डाक विभागानं वनिता बोराडे यांचं टपाल तिकीट जारी करून त्यांचा आगळा वेगळा सन्मानही केला। गेल्या 30 वर्षात त्यांनी शाळांमध्ये 3 लाखांपेक्षा अधिक कार्यशाळा आयोजित करत सापांविषयी जनजागृती केली आणि त्यांच्या याच कार्याची दखल घेत न्यूज 18 लोकमत त्यांना सन्मानित करत आहे। आम्ही तर झुरळ आणि पालीला पण घाबरतो बाबा, पण आपण आमंत्रित करूया बुलढाण्याच्या वनिताताईंना। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। 51,000 साप त्यांनी आतापर्यंत पकडलेत। सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन आपण वनिताताईंचा सन्मान करणार आहोत। सोनालीताई सन्मान चिन्ह प्रदान करतील आणि सुरेशजी सन्मानपत्र प्रदान करतील।